काय चाललंय? काय नाही, बसलोय दोघी जणी. हा का? हा बसा, ती खुर्ची घ्या इकडे. काय बसू? काय झालं आता? तू झोप बाई मांडीवर, तिला झोपू दे थोडं. झोप बाई, सरक खाली. झोप माईच्या मांडीवर झोप. चांगला लहान आहे तुमचा. काय झालं आता? हा? काय झालं? लाडाचीच आहे ती माझ्या. किती दिवस झाले पोरगी इकडे ठेवली. आता काय करता तुम्ही? तिच्या मागे कटकट करत राहता. भांडे घास, धुणं धु, पाणी भर, घर झाड, एवढ्या कामासाठी पोरगी नव्हती दिली मी तुम्हाला. मग मी करू का ते? मग थोडंफार केलं तर काय फरक पडतो? मी मग एवढी लाडाची पोरगी एकुलती एकच आहे ती माझी. मामा करते घरात. कोण मग त्यांना करायला लावते मी. चांगले भेटला बाई तुम्ही. सगळं काम करते मी, फक्त चपात्या लाटून देते, बाकी सगळं ते करून घेतात. माहित असं आधी तर मी केलं नसतं हिला. आता असं बी तर आम्हाला नांदवायचीच नाही ती पोरगी. फक्त नावापुरतं केलं होतं का लग्न? आम्हाला फक्त 5 तांदळातून तिला भाजून घ्यायचं होतं. हा ती का? लाडाची पोरगी आहे, तिला अजिबात नाही. तर मग न्यायची असेल तर पाण्याचा ग्लास इकडे तिकडे नाही करायला लावायचा. हा हा जाऊ द्या तुम्हालाच मग. मग राहू दे, आम्हाला कुठं जड होणार आहे ती. ज्या लग्नाचा खर्च द्या ना मग. काय फारकत द्या फारकत. तुम्हाला फारकत भेटणार नाही आणि लग्नाचा खर्च भेटणार नाही. तसं काय नाही. नाही नाही, फारकत दिली तर आम्हाला लोक म्हणते नवरा सोडून दिला. आम्हाला फारकत बी द्यायची नाही आणि नांदवायची बी नाही. असं कसं काय होईल? तसंच आम्हाला लोकांना फक्त दिसायला पाहिजे की नवरा आहे म्हणून. फक्त नावाला नवरा. हा माझी लाडाची पोरगी भाऊ, मी काय पाठवणार नाही. आणि लय तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर तुम्ही इथे येऊन राहा, बॅग भरून कपडे घेऊन या. म्हणजे घर जावे हो का नाही? घर जावय म्हणून राहा. बैल, हा बायकोचा. बायकोचा बैल. हा मामा असे झाले काय? मग काय तर सगळं माझा हुकुमावर चालतं तेव्हा ते मी इथं नांदते, नाही तर मी नांदले नसते. आपल्याला नाही जमणार हे असं. आपण नाही बैल होणार. हे बघा, तुम्हाला जर बायकोची गरज असेल तर तुम्ही इथे येऊन राहता. तुम्हाला जर बायकोची गरज नसेल तर तुम्ही तिकडं कुठं भटकान काही करा. नाही ते जाऊ द्या. लग्नाचा खर्च देऊन टाका मला. लग्नाचा खर्च नाही, तिला झोपू द्या जरा बरं तुम्ही. हा, झोप तिला बाई कधीच- झोप. सरक हा, तिकडं झोप. झोप इथं मांडीत झोप मांडीत. मांडीवर झोप. तिला काय व्हायचं काय बाई? तिने आता जेवण केलं, थोडस तिला आराम करू द्या. पाय दाबा तिथे. दाबीन काय झालं? लेकरू आहे माझं. दाबा मग. हे फोन धर बाई, हे बी धर. हा हा पाय गेम दोन्ही खेळ. बी घे. गेम खेळ. हा. लेकरू माझं तिकडे नेली तर किती बारीक झाली बाई 3 महिन्यातच. खायलाच नव्हतं भेटत तिला. खायला काय नाही, खायला काय तुमच्या घरी, पण काम किती सांगायचे तिला. वा झाले वाटतं तिच्या डोक्यात पावा. नाही नाही, वाबी नाही होत आमच्या लेकरा डोक्यात. मी तिला 101 शॅम्पू 101 साबणी वापरते तिच्यासाठी. त्याच्यामुळे लाडाची झाली ती. मग लय लाडाची ती. याच्यापेक्षा डबल झाली तरी चालन मला, पण तिचा लाड पुरवल मी. नवऱ्याच्या बोकाने बसा आणि जिप काढ म्हणा हात बाहेर बाहेर. तर ते तसं करणारच आहे तिला, जास्त दिवस झाले तर. जाऊ द्या मग तुमच्या घरी तिला. हे बा, तुम्हाला बायकोची गरज असेल ना, खरंच सांगते जावई, तुम्ही बॅग घेऊन भरून इथं येऊन जा डायरेक्ट. मी नाही येऊ शकत. तुम्ही इथून ड्युटी करा ना मग इथून. मी बैल होऊ शकत नाही. अपडाऊन करा ना तुम्ही. कशाला आपलं माझं घर नाही का तिकडं? मी डबा बनवून द्यायचा आहे तुम्हाला रोजचा. आणि आई बाबाला सोडून देऊ काय? आणि त्या सोडून आता आई बाबा काय जिंदगीभर काम येणार आहे का? ते बायको काम येणार आहे तुमच्या. आई बाबांनी जन्म झाला की येणी झाला दिला जन्म अहो पण मला. आता बायको जन्म दिला तेवढ्यापर्यंत आई बाप्पा ठीक आहे. आता लग्न झालं तुम्ही बायकोचे झाले. बायकोपेक्षा पहिले आई बाप आहे. तिला पगार आणून द्यायचा, सगळा पगारीच्या हातात द्यायचं, मी डबा द्या जाईल. आई बाबाला बसवतो गंगेवर नेऊन. मी असं म्हणले का? तिथे मोठा भाऊ समजला तुमचा. तो नाही राहत आमच्या मध्ये. बरं तुम्ही त्यांचा खरेदी करून घेतलं त्या आई बापाला. माझा मी लाडत होतो ना लहाना. तुम्ही राहा तुमच्या आई बापाची, माझी पोरगी राहू द्या आमच्या पाशी. हा राहू द्या. कोण भेटणार आहे तुम्हाला बायको? तुम्ही एवढं बोलता जावई. आई बाप आहे ना माझे. डबल कुणी बायको देत नाही एकदा लग्न झाल्यावर. बघेल मी दुसरी करेन एखादी. येडी भेट आणि येडी. येडी भेटू नाही तर कशी भेटू? काय करायचं ग बाई? नाही जायचं? नाही बाबा, तिथं नाहीच म्हणते. जातो मग मी. तिला माझ्यापाशीच आवड. फक्त तिच्या गळ्यात आम्हाला मंगळसूत्र टाकून घ्यायचं होतं. लोकांनी नाव ठेवू नये म्हणून. आता आमचं काम झालं, म्हणे मंगळसूत्र टाकलं. तिला फक्त लग्न झालं म्हणून. मग तुम्ही तसंच गेलं वाटतं पहिला. नाही, तुमचे मामा माझ्या मुठीत होते. हा ना. हा, मग मी मुठीतला नाही ना. तुम्ही तर मुठ भरच आहे ना. पण मुठीतला नाही ना मी. अहो मुठ भरायचा, मुठीत बसता ना तर तिच्या. बघ काय? बरं धरून मुठीत. आहे का? अहो तुम्ही मुठ भर होते म्हणून मला कसं वाटलं तुम्ही मुठीत बसता. म्हणून लग्न केलं का माझ्या? म्हणून तुम्हाला तिच्या संग लग्न करून दिलं. तसं नाही म्हणणार आपलं.
जे मामा बसले तुमच्या मुठीत तसं मी नाही बसणार त्याच्या मुठीत. बाई तुमच्या मामा तर एवढे मोठे आहे, तरी माझ्या मुठीत बसले. तुम्ही तर एवढे एवढे तरी त्याच्या मुठीत बसत नाही. आपलं काम सोपं नाही. तुम्ही दिसायला छोटे काम मोठे वाटले तुमचे. मूर्तीला आणि कीर्ती मान आहे आपली. बापरे. नाही मग बघा हिंडत बसा तिकडं. मी काय पोरगी पाठवणार नाही. जातो मी. जातो मग मी. जाऊ दे, असा बी कंटाळा आला तर. जाऊ दे, असा बी कंटाळाच होता मी तिला. माझ्या पोरीचा कंटाळा. हा मग काय काय कामाना धंद्याचे अनाज खायची फक्त. अहो माझी लाडाची लेक आहे, काय बोलू नका बर का. मी एवढे नवसा करून द्यावाला मागून घेईल पोरगी ती. त्याच्यामुळेच अशी झाली ती नवसा. हा नवसाची ती. अजून नवसा फेडतो आम्ही. तेव्हा मग घरात बसून तिला. जातो मी. येताना हिंडून फिरून परत तिच्या पशी. काही गरज नाही मला. पहा तुम्ही जा. जातो मी. कळल तुम्हाला मग. येऊ का मग. हा हा सांभाळा मला तिला. सांभाळेल मी आयुष्यभर. बरं आहे. आमच्या पोटात साबादली काय माझ्या ताटात साबादणार नाही का काय ती. घ्या सांभाळून मग. हा जा. जाऊ का. हा आई बी सारखी करू. डेंजर आहे दोघी मायलेची. जाऊ दे आता दुसरी बायको पाहतो मी एखादी. काय खरं नाही मायलेची जा.